आता एक गोड नातं तुम्हाला सगळ्यांना आवडणार आजी आणि नातीचं. मला इथे खूप आज्या दिसतायत आज, त्यांच्या जिव्हीच्या जिव्हाळ्याचं. रुमाल काढून ठेवा ते. एक दिवस ना माझी एक मोठी लेखिका मैत्रीण माझ्याकडे गप्पा मारायला आली. बराच वेळ गप्पा टप्पा झाल्या. मग काही वेळानं ती सारखी घड्याळाकडे बघू लागली. शेवटी मी तिला विचारलं, अगं तुला कुठे वेळच जायचंय का? तशी ती म्हणाली, अगं आमची भातुकली खेळायची वेळ होईल ना, म्हणून जरा घाई आहे, निघायला हवं ग मला. म्हटलं आमची आणि भातुकली आणि या वयात कुणाशी ग? तशी तिला सांगितलं, मी आणि माझी नात दोघी यावेळी भातुकली खेळतो. अमेरिकेत असते ना ती. मग ती स्क्रीन समोर भांडी कोंडी घेऊन बसते आणि इकडे मी. मग ती स्वयंपाक करते, दाण्याचा लाडू करून मला स्क्रीन समोरूनच खायला घालते. मग मी तिच्या आवडीची पुरणपोळी, मोदक तिला इथून खायला घालते. अगं दर शनिवारी आमची ही वेळ ठरलेली असते, चुकवत नाही ग कधी मी. आणि चपला घालून घाईघाईने ती बाहेर पडली आणि मी मात्र विचार करत सुन्न झाले. आजच्या काळात अनेक गोष्टींचा सुकाळ झालाय, तसा काही गोष्टींचा दुष्काळ. आणि या दुष्काळातच सापडलंय आजी आजोबा आणि नातवंडांचं नातं. विभक्त कुटुंब पद्धती आली. स्त्री पुरुष दोघंही नोकरी निमित्त बाहेर पडले. आयुर्मान वाढलं आणि मग एक मोठा प्रश्न आवाजून उभा राहिला, हम दो हमारे दो. अशा या परिस्थितीत वृद्ध आजी आजोबांचं काय? आणि मुलं जर परदेशी गेली तर मग मुलंही नाहीत आणि नातवंडही नाही. नातवंड म्हणजे दुधावरची साल असं म्हणणारी आजी मायदेशी एकटीच राहिली. मुलं गेली भुरकन उडून साता समुद्रापलीकडे. मग नातवंडाच्या मऊ स्पर्शाऐवजी आजी आजी या हाकांऐवजी पर्याय उरला तो फेस टाईम किंवा व्हिडिओ कॉलचा. हळूहळू परदेशी नातवंड तिकडे वाढत जातात. आजी इकडे वृद्ध होत जाते. जाय तर दूरच, पण आजी दुधावरची तहान सुद्धा आता भागवू लागते ती कॅमेऱ्या समोरच्या भातुकलीवर. ऐकूयात अशीच आजीची एक हुरहुर लावणारी कविता. ती आजी इथे बसली, त्यामुळे सगळी कविता वाचून होईल माझ्याच्याने असं आशा करते. आणि थांबले तर मी प्रयत्न करते. मी दुसरी आजी आहे का? वाटत नाही ना आजी. नातवंडांनी हूच नाहीये, नाहीच होऊ कधी मोठे. त्यांची नातवंड मोठी आहेत त्यांनी बघा आठवा. नातवंडांनी हूच नाहीये, नाहीच होऊ कधी मोठे. काळ सरकतोच भराभर, पाणी उलटतातच झरझर. झाडाखाली पडतो खच, सुकल्या वाळल्या पर्णांचा, गळून पडल्या काटक्यांचा, संपून गेल्या ओलाव्याचा. पण संपून जाऊ नये कधीच त्या कोवळ्या विभ्रमांचे साठे. नातवंडाने होऊच नये, नयेच होऊ कधी मोठे. गळ्यातल्या हातांचे ते गोजिरे हार, गळ्यातल्या हातांचे ते गोजिरे हार, अस्फुट शब्दांचे ते हवे हवेचे उच्चार. काळजीनं धरलेल्या आपल्या हातांमधले ते माया लाघव, पांघरुणात बिलगलेल्या स्पर्शाचे ते मखमाली रेशीम आठव. कधी होऊ नये ते मोरपीस कुठे, नातवंडाने होऊच नये, नयेच हो कधी मोठे. त्या पांघरुणातल्या गप्पा, ती न संपणारी मस्ती, गोष्टीतल्या भूताच्या अतरंगी गोष्टी, हसणे पोटभर ते रडणे
लपवण्यासाठी केलेले बहाणे खोटे नाटे नातवंडाने होऊच नये, नयेच होऊ कधी मोठे. असेच राहावे जन्मभर, असेच राहावे जन्मभर, परीसारखे खारीसारखे फळामधल्या बीसारखे. दूध दातांच्या फटीतून असेच हसावे गंगा जलातल्या निर्मळ शिंपल्यासारखे. लबाड उंजळीतून चमकावे डोळे असेच भरतीच्या लाटांवरच्या फेन फुलांसारखे. असेच राहावे, असेच राहावे मावळतीशी उगवतीचे साठे लोटे. असेच राहावे मावळतीशी उगवतीचे साठे लोटे. नातवंडाने होऊच नये, नाहीच होऊ कधी मोठे. पूर्वावा एकूण एक हट्ट, त्यांनी करावा जो जो. खाऊ घालावा तो पदार्थ, त्यांना हवा तो तो. पण मग तेव्हाचे काय, पण मग तेव्हाचे काय, जेव्हा अंतिम क्षणी निघताना हे डोळे, निरोपताना हा गाव कासाविशीने म्हणतील आजी प्लीज डोंट गो. तेव्हा कोवल्या बोटातून कशी सुटतील सुरकुतलेली बोटे. मग मात्र व्हावेच लागेल त्यांना मोठे, मग मात्र व्हावेच लागेल त्यांना मोठे.